असायलाच हवं. सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज दुसरी आय थिंक आज तिसरी माळ आहे. पहिली माळ होती ती पांढरी होती, दुसरी माळ होती ती लाल होती आणि आज तिसरी माळ आहे ही नेव्ही ब्ल्यू आहे. म्हणून मी नेव्ही ब्ल्यू वस्त्र परिधान केलेलं आहे आणि तुम्ही सगळे नेव्ही ब्ल्यू वस्त्र परिधान कराल अशी आशा वाटते. तर आज तुम्हाला दाखवणार आहे कलिंगड कसं कापायचं. अगदी सोपं आणि पटपटीत. हे बघा, मस्त कलिंगड आहे इथे. सर्वप्रथम काय करायचं, कलिंगड हे नेहमी कधीही अख्खं कापून नाही ठेवायचं. हे जेवढं तुम्हाला हवं तेवढंच कापायचं. दाखवते तुम्हाला. ही पहा, त्यासाठी मी इथे ही मोठी सुरी घेतली आहे. आता साधारण 2 माणसांना जर खायचं असेल तर एवढा भाग इनफ होतो. मग मी काय करत आहे, तेवढाच भाग सुरीने कापून घेत आहे. बघा, तुम्ही पाहिली असेल सुरी मी उभी घातली. फक्त कापताना नीट लक्षपूर्वक कापा, जेणेकरून तुमच्या शरीराला कुठेही इजा होणार नाही याची खबरदारी घ्या. हे बघा, पहा आतून किती लाल सुट्टूक एकदम कलिंगड आहे. पण आपल्याला हे एवढं नको आहे, एवढंच हवं आहे, कारण आत्ताच खायचं आहे. तर तेवढंच घ्यायचं. आणि हा जो उरलेला भाग असतो त्याला हा फॉईल पेपर असतो, हा बरोबर तेवढाच कापायचा. तुम्ही हवं तर कापून घेऊ शकता, मी असाच कापला आहे. हा बघा, हा फॉईल पेपर मी ह्याला असा लावत आहे. म्हणजे काय होतं, हे कलिंगड खराब होत नाही, हे असं व्यवस्थित राहतं छानपैकी. आणि ह्याला तुम्ही आता फ्रीजमध्ये ठेवून या. आता आपल्याला हे कापायचे. तर हे बघायचं अगदी सोपं आहे. ह्याचे असे छोटे छोटे भाग करायचे, उभे उभे. मला कोण कोण जॉईन होते त्यांची नावं मी घेत आहे. आहाती, हाय आहाती. तर आता हे बघा, हे आता असे कापलं की नाही की मग ही छोटी सुरी घेऊ शकता तुम्ही, किंवा मोठ्याने अजून त्याचे असे 2-2 करून घ्या. किती सोपं होतं मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला बिलकुल त्रास नाही पडत, नाहीतर मग तो एवढा पसारा होतो आणि सगळं साफ. आता हे बघा, हे साईडला ठेवले. आता हा एक तुकडा घ्यायचा आणि हा जो पांढरा भाग आणि लाल भाग असा ह्याच्यामध्ये जी रेस दिसते की नाही, तिथे हे छोट्या सुरीने असं कट करून घ्यायचं चारी बाजूने. आणि मग वरतून त्याला असे तुम्हाला हवे त्या साईजचे तुकडे करायचे. आणि हा मी इथे एक बोल घेतलेला आहे, तर या बोलमध्ये ते तुकडे ओतायचे आहेत आपल्याला. मला बरेच लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत, पण जर मी तिकडे लक्ष दिलं तर माझं हे काम राहील, म्हणून मी इथे लक्ष देते. हे बघा, अशा प्रकारे हे सगळं तुमचं आता हा पसारा होऊ नये म्हणून मी इथे एक पिशवी घेतली आहे, त्यामध्ये हा ट्रॅश आपण टाकू शकतो. आता पुन्हा तुम्हाला दाखवते. बघा, ही जी पांढरी रेष असते ना, तिथून सुरी घालायची आणि ही चारी बाजूनी घातली गेली पाहिजे. ही बघा, चारी बाजूनी अशी व्यवस्थित तिला तुम्ही कापून घ्यायचं. अगदी आतून घेतलात तरी चालेल, फक्त कापताना अगदी जर तुम्हाला सवय नसेल तर मात्र तुम्ही अगदी सांभाळून करा. आता हे बघा, आता ह्याला मी असं चारी बाजूनी भोका पडल्या आणि हे आता इझिली ह्याच्या आत मी ओतून ठेवलं.
खूप रसाळ आहे, एकदम रसदायक आहे. हे बघा आता हे सगळं पांढरं निघालं. पुन्हा दाखवते तुम्हाला. हे आता मी तुम्हाला व्यवस्थितच दाखवते. म्हणजे सी लाईक असं सुद्धा तुम्ही काढू शकता. आणि हे बघा अगदी इझिली. मग हे कचऱ्यात टाकायचं आणि इथे तुम्हाला हवे तसे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. तर दाखवते तुम्हाला. आता सगळीकडे नवरात्रीचा उत्सव आहे, सगळीकडे मजा चालू असणार. गरब्यासाठी लोक नवनवीन कपडे घेत असणार. हे पहा, हे पहा. आणि मग ह्याला तुम्ही आपल्या हिशोबाप्रमाणे कापायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे. इंडियामध्ये तर मी बऱ्याच वेळा गाडीवर बघितलेलं आहे. ते आपल्याला अशी उभी उभी भेस देतात खायला. आम्ही लहान असताना ती अशी उभी भेस घ्यायचो. लाईक अशा प्रकारची ती भेस असायची आणि मग ती आम्ही अशीच करून खायचो आणि मग ते हिरवं टाकून द्यायचं. हे आमच्या लहानपणी होतं, आम्हाला शिकवलेलं की अशा प्रकारे कलिंगड खाऊ शकतो म्हणून. नंतर मग हळूहळू जरा मोठं झाल्यावर कळायला लागलं की कलिंगडाचे असे तुकडे करूनही आपण खाऊ शकतो. आणि दाखवते तुम्हाला. हे बघा, ते अख्खं कलिंगड जे मी तुम्हाला दाखवलं होतं सुरुवातीला, त्याचा मी किती भाग घेतला असेल, साधारण पावपेक्षाही कमी भाग घेतलेला. एवढं तर तुम्हाला नक्कीच कळलं ना की मी पावपेक्षाही कमी भाग घेतला होता. अँड कॅन यू बिलीव्ह, हे बघा त्याचा हा एवढा भाग तयार झाला आहे आणि किती सुंदर लाल सुटूक कलिंगड आहे. आणि बघा इथे कुठेही आपल्याला कचरा नाही, काही नाही. हे बघा सगळा ट्रॅश ह्याच्यात जमा झाला आहे. इथे काहीही तुम्हाला दिसत नाही आहे. बघा किती स्वच्छ आणि सुंदर. 2 मिनिटात कलिंगड कापून झालं. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे नाही जायचं. आणि माझं चॅनल आहे फक्त ब्लॉगिंग नाही आहे, तर कुकिंग, डान्सिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे, एव्हरीथिंग इन वन असं हे चॅनल आहे. आणि माझं दुसरं चॅनलही आहे, ते स्टोरी टेलिंग आहे. पण त्याच्यावरही लोक मला सांगतायत की ताई तुम्ही हे पण ह्याच्यावर टाका. बरेच मेसेजेस येतात, बरेच कमेंट्स येतात. तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांकडूनही मला कमेंट्स आले पाहिजेत. तुम्ही कुठच्या देशातून मला पाहतात ते मात्र जरूर कळवा. आणि मजेत राहा, आनंदी राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.